हे पीआर कार्ड बद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ, बावनकुळे साहेब, पंकजाताई मुंडे, आमचे नेते रावसाहेबजी दानवे, आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी, आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, सन्माननीय संतोष दानवे, आमचे मित्र भास्कर आबा, राजेशजी राऊत, आमचे अशोक पांगरकर, अशोक पवार, आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि याचं श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे आणि जनतांना मला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मुळे आपल्याला हा पीआर कार्ड भेटतोय। गणपतीचा विसर्जन कुंड आहे, त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झालं नाही, पण या लोकप्रतिनिधीने काय केलं, आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर, त्यांची एक डिजिटल साईन मारून स्वतःच्या लेटर पण आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही, त्याने उद्घाटन ठेवलं। मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का, भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का? मला ठीक आहे, मी साधारण कार्यकर्ता, मला काही त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे, पण ते बोलत नाही। सुरुवात कोणी केली? त्यांनी केली। मग तसलं उत्तर त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की पार्टीकडून फेकली, त्याचं काय होत नाही, सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला 3 ते 4 महिन्याच्या आत तुमचं पीआर कार्ड येईल, तुमचं पीआर कार्ड तुमच्या हातात पडेल। त्याचं सर्वेक्षण चालू होलं, उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवरती कार्यक्रम सुरू होणार। माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो, ज्या सराउंडिंग मध्ये, इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात, तशीच भाषा करणार ना ते। आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं। आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार। जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे, हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले।